नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेट करण्याची सुविधा 15/12/2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्र तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपान चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके ते मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र टीचर रिक्रुटमेंट.org वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 याची या ठिकाणी टॅब आहे. तो या ठिकाणी टॅबवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो टॅब आहे तो डायरेक्टली या ठिकाणी ओपन होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेबसाईट आहे टेट 2025.महाराष्ट्र रिक्रुटमेंट org या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ओके, रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो टेट रोल नंबर टाकायचा आहे आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर असे दोन वेगवेगळे नंबर असतात. म्हणजे एक हॉल तिकीटवरती आलेला हा रोल नंबर असतो आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला त्यावेळेस तुमचा या ठिकाणी जो रजिस्टर नंबर असतो तो रजिस्टर नंबर तुम्हाला टाकायचा. लक्षात घ्या, टेट रोल नंबर आणि रजिस्टर नंबर या ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही नंबर या ठिकाणी तुमचं टाकलेले आहे. दोन्ही नंबर टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली चेक टेट डिटेल्स हे ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, दोन्ही नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चेक डिटेल हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. नंबर जर चुकला तर पुन्हा या ठिकाणी जो नंबर आहे तो या ठिकाणी नंबर सुद्धा टाकायचा आहे. ओके, तर मी दोन्ही नंबर टाकलेले आहेत. त्यानंतर गेट ऑप्शन क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुमची आलेली आहे. नाव, बर्थ डेट, मोबाईल नंबर, किती मार्क्स आलेले आहेत. त्यानंतर टिक मार्क करायचा आहे आणि रजिस्टर नंबर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर जो रजिस्टर केला तो या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, संपूर्ण माहिती या ठिकाणी योग्य आणि अचूक तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यासाठी हा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाका. त्यानंतर खाली कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा सुद्धा टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकल्यानंतर गेट ओटीपी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओटीपी तुमचा जो मोबाईल नंबर आला त्या नंबरवरती ओटीपी येणार. खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. लक्षात घ्या, फॉर्म भरत असताना योग्य माहितीचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी कॅप्चा टाकलेला आहे. व्हेरीफाईड ओटीपी हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्याने संपूर्ण माहिती तुमची रजिस्ट्रेशनची आलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला एक सेपरेटली क्वेश्चन विचारलेला आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे घ्या. त्याचं उत्तर जे काय असल्यास ते ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्याचबरोबर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड सुद्धा क्रिएट करायचं. त्यानंतर खाली कॅप्चा टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. पासवर्ड लक्षात घ्या मित्र, तुम्हाला 8 ते 15 अक्षराच्या दरम्यान करायचा आहे. अल्फाबेट कॅरेक्टरिस्टिक्स वापर करून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. खाली कॅप्चर टाकलेले संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा स्वरूपात तुमची या ठिकाणी माहिती आलेली आहे. यानंतर मित्र तुमचा जो रजिस्टर नंबर, नाव वगैरे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्मचा स्क्रीनशॉट काढा किंवा या ठिकाणी ह्याचा जो रजिस्टर नंबर आलेला एका कागदावरती लिहून घेऊ शकता किंवा प्रिंटआउट काढू शकता. ओके, ते मित्रांनो आयडी टाकलेला आहे. आपण पासवर्ड जो पासवर्ड आला तो पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता. खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा तसा कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन बटन यावर क्लिक करा. त्यानंतर मी पुन्हा एकदा एक कॅप्चा विचारला कॅप्चा टाकायचा आहे आणि ओटीपी या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबरवरती गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. त्याने मित्र तुम्हाला ओटीपी जो आता ओटीपी या ठिकाणी तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये ओटीपी टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा जसा तसा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. दोन्ही टाकल्यानंतर व्हेरीफाईड ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करा आणि अशा स्वरूपात तुमच्या जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला इनकम्प्लीट या ठिकाणी दाखवत आहेत. प्रोसीड टू फिल्म ऍप्लिकेशन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि आता ही सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर फोटोज अपलोड करायचे आहेत. तुम्ही सगळी रजिस्ट्रेशन केलेली माहिती पाहू शकता. मॅरिटरी स्टेटस, मॅरिड अनमॅरिड असेल तर चिल्ड्रन किती आहे ते टाका. 29/3/2006 नंतर चिल्ड्रन किती आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आता राहिलेल्या माहितीसाठी मित्रांनो फोटो सही अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, तुम्ही जेव्हा पुढची स्टेप आहे ऍड्रेस इथे म्हणजे परमनंट अँड टेम्पररी ऍड्रेस वेगवेगळा असेल तर वेगवेगळा टाका. एकसारखा असेल तर एकसारखा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करून
नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅटेगरी अँड रिझर्वेशन मध्ये पहिल्यांदा तुम्हाला डोमासेल अपलोड करायचे आहे. डोमासेलचा नंबर जो आहे तो टाका. डोमासेलची तारीख टाकून या ठिकाणी अपलोड करायचे. लक्षात घ्या अपलोड करताना फाईल 500 KB JPG PDF मध्ये अपलोड करायचे. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर नंबर वगैरे टाकून या ठिकाणी अपलोड करायचे. लक्षात घ्या त्याची साईज वगैरे सगळी आहे. त्यानंतर काही पदासाठी नॉन क्रिमिनल लागतं तर नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, तारीख टाका, या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे. फाईलची साईज सुद्धा दिलेली आहे, इथून फाईल अपलोड करू शकता. त्याचबरोबर इतर रिझर्वेशन असेल म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन असेल तर एक सर्व्हिसमॅन सिलेक्ट करा. एक सर्व्हिसमॅन स्वतः असेल तर स्वतः किंवा चिल्ड्रन वगैरे काय असेल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचा नंबर तारीख टाकायची आहे आणि जे प्रमाणपत्र दिले ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर नसेल तर नो करा. त्याचबरोबर भूकंपग्रस्त असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचा जो प्रमाणपत्र नंबर, प्रमाणपत्र तारीख आणि फाईल या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचे आहेत 500 KB पर्यंत. नसेल तर तुम्ही नो या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा असेल तर येस सिलेक्ट करा. स्पोर्ट्स कोट्याचा नंबर टाका, तारीख टाका आणि या ठिकाणी फाईल अपलोड क्लिक करून फाईल अपलोड करू शकता. नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्ही आणि अनाथ असेल तर अनाथचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर सर्टिफिकेट नंबर, तारीख आणि फाईल अपलोड करू शकता. नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सीमा भागातून असेल तर तुम्ही नो येणार आहे. तुम्ही सोसायटी फार्मर असेल तर त्याचा नंबर वगैरे टाका, फाईल अपलोड करायची आहे. त्याचबरोबर त्यानंतर मी तुम्हाला पुढचा येतो या ठिकाणी वॉर्ड फ्रीडम फायटर असेल तर या ठिकाणी त्याचा सर्टिफिकेट नंबर, तारीख टाकून या ठिकाणी फाईल अपलोड करा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इलेक्शन एम्प्लॉय असेल तर त्याचा नंबर टाका, तारीख टाकून फाईल या ठिकाणी अपलोड करू शकता. नसेल तर नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर एम्प्लॉय कर्मचारी, राज्य शासनात कर्मचारी असेल तरी त्याची जी फाईल वगैरे त्याचे नंबर वगैरे टाकून फाईल अपलोड करू शकता. अशा स्वरूपात जे रिझर्वेशन असतील ते ठिकाणी तुम्ही अपलोड केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायची आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12चे डिटेल्स, 10वी 12वी डिग्री ज्या डिटेल्स टाकायचे त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी SSC स्ट्रीम निवडायचे आहेत, मिडियम निवडा. त्याचबरोबर SSC डिग्री डोमासेल महाराष्ट्रातून असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचं बोर्ड कोणतं होतं ते ठिकाणी सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स टाकायचे, तुमची जे ऑप्टेन मार्क्स तुम्हाला किती पडले ते टाका. त्याचबरोबर कितीपैकी किती पडले म्हणजे 750 पैकी किती पडले टक्केवारी आलेले आहेत. त्याचबरोबर ग्रेड टाकायचे, ग्रेड किती असेल तर टाका, नसेल तर काय ऑप्शन आहे ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पासिंग म्हणजे क्लास कोणता, फर्स्ट क्लास वगैरे, पासिंग तारीख काय येते या ठिकाणी तुम्हाला तारीख वगैरे संपूर्ण या ठिकाणी तारीख वगैरे प्रमाणपत्रावरची या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. तर लक्षात घ्या प्रमाणपत्रावरती तुम्ही या ठिकाणी तारीख असते ती या ठिकाणी तारीख टाकायची आहे. ओके, आपण तारीख टाकलेली आहे. त्यानंतर पहिली भाषा कोणती होती ते सिलेक्ट करायची आहे. लक्षात घ्या SSC मार्कशीट प्रमाणे जी पहिली भाषा ते सिलेक्ट करा, दुसरी भाषा आणि तिसरी भाषा हे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता त्यानंतर मित्रांनो तो प्रमाणपत्राचा नंबर टाका, डेट टाकायची आहे आणि सर्टिफिकेट आणि मार्कशीट अशा स्वरूपात दोन्ही PDF मध्ये अपलोड करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. लक्षात घ्या संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करू शकता. आणि 12च्या डिटेल्समध्ये 12 आर्ट कॉमर्स सायन्स, त्याचबरोबर बोर्ड कोणतं होतं ते, एकूण मार्क्स पर्सेंटेज टाकलेले आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला 12चे ग्रेड कोणता होता ते, क्लास टाकायचा आहे, तारीख टाकायची, 12वी पासिंग क्लास तारीख कोणती आहे तो ठिकाणी तुम्हाला टाकायचे. तुमच्या चॉईस प्रमाणे टाका. तारीख टाकल्यानंतर मित्र तुम्हाला खाली फर्स्ट लँग्वेज कोणते आहे ते सिलेक्ट करायचे आहे, जी की 12च्या मार्कशीट प्रमाणे फर्स्ट लँग्वेज असणार आहे. त्यानंतर मित्र सेकंड लँग्वेज सुद्धा टाकू शकतात. तुमच्या जी मार्कशीट प्रमाणे सेकंड लँग्वेज आहे ती टाका. त्यानंतर मित्र तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, सर्टिफिकेट डेट या ठिकाणी टाकायचं आहे. लक्षात घ्या दोन्ही या ठिकाणी टाकल्यानंतर मित्र तुम्हाला फाईल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपलोड सुद्धा करायची आहे. या ठिकाणी मित्रांनो जी तारीख आहे त्या ठिकाणी तारीख टाकत आहेत. तुमच्या चॉईस प्रमाणे जी तारीख असेल ती तारीख तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला पुढचा तो आर्ट्स मध्ये बंगाली लँग्वेज असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो. कन्नड असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल नो. किंवा ज्या लँग्वेज तुमच्या अवगत असेल तर या ठिकाणी येस किंवा नो करायचे आहेत. आणि फाईल अपलोड बटन ते क्लिक करून अपलोड करायचे आणि सेव्ह नेक्स्ट करू शकता. त्यानंतर पुढचा आहे तो डिग्रीमध्ये BA सिलेक्ट करा, मीडियम लँग्वेज सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. या ठिकाणी ऑप्शनल मार्क्स म्हणजे तुम्ही किती मार्क्स आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला ऑप्टेन मार्क्स किती आहे ते या ठिकाणी डिग्रीला तिन्ही वर्षात जे ऑप्टेन मार्क्स असतात या ठिकाणी ऑप्शन मार्क्स तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर आउट ऑफ मार्क्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला पर्सेंटेज वगैरे सगळे आलेले खाली ग्रेड टाका आहेत. त्याचबरोबर
क्लास कोणता आहे तो या ठिकाणी क्लास सुद्धा टाकायचा आहे. त्याबरोबर क्लास टाकल्यानंतर जी रिझल्टची तारीख होती ती रिझल्टची तारीख सुद्धा तुमच्या ठिकाणी टाकायची आहे. लक्षात घ्या, मार्कशीटवरती जी रिझल्ट तारीख आहे त्या ठिकाणी तीच रिझल्टची तारीख TYची जी असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. खाली मेन सब्जेक्ट कोणता तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जर ऑप्शनल असेल तर ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. ओके, मेन सब्जेक्ट सिलेक्ट केला. सर्टिफिकेट नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे सर्टिफिकेट नंबर टाका. जो काय असेल तर प्रमाणपत्र डिग्रीचं हे नंतर न मिळतं त्याच्यावरती जो नंबर असेल तो टाका. आणि खाली जी रिझल्टची तारीख आहे ती रिझल्टची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. असे दोन्ही या ठिकाणी तारीख वगैरे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फाईल अपलोड यावर तुम्हाला क्लिक करून फाईल अपलोड करा. 500 KB पर्यंत PDF किंवा JPG अपलोड करून सेव्ह नेक्स्ट करायचे. पुढचा येतो नंतर तुम्हाला आता हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेव्ह नेक्स्ट बटनवर तुम्ही क्लिक करा किंवा मेन सब्जेक्टचा डाटा तुमच्या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही पाहू शकता BSSC HSC B आलेले आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला जर PG असेल तर क्वालिफिकेशन टाईप म्हणजे PG या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात, जे की तुमचे ऑप्शनल आहेत. जर असेल तर टाका, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, सेव्ह नेक्स्ट करू शकता. यामध्ये ह्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी PG सुद्धा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी PG सुद्धा टाकत आहे. ओके, तर पोस्ट ग्रॅज्युएशन ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी ॲड फॉर्मेशन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जी सगळी प्रोसेस होती तुमची PG कशानं झालं ते सिलेक्ट करा. मीडियम कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट महाराष्ट्रात डिग्री असतं ते सिलेक्ट करा. विद्यापीठ कोणता आहे ते ठिकाणी विद्यापीठ सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिग्रीला म्हणजे PGला किती मार्क्स पडलेत, दोन्ही वर्षाचे असेल 1 वर्ष असेल त्याची मार्क्स, टोटल मार्क्स. त्याचबरोबर ग्रेड कोणते आहे तो टाका. पासिंग क्लास कोणता आहे तो टाका. रिझल्टची तारीख जी काय असेल ते रिझल्टची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. लक्षात घ्या, संपूर्ण माहिती या ठिकाणी योग्य आणि अचूक सुद्धा तुम्हाला ठिकाणी भरायची आहे. यामध्ये मित्रांनो जी आता PGची माहिती आहे त्या ठिकाणी टाकलेली आहे, तारीख सुद्धा टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि मेन सब्जेक्ट कोणता आहे तो PGला टाका, काही प्रॉब्लेम नाही. जे की लास्ट इयरला कोणता सब्जेक्ट असेल तो टाका. त्याचबरोबर PG सर्टिफिकेटचा नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याचबरोबर PG तारीख कोणती आहे तो टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. अशा स्वरूपात तुमची माहिती भरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर मित्रांनो तुम्हाला आता सेव्ह नेक्स्ट किंवा सेव्ह बटन यावर क्लिक करून या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आहे. SSC HSC डिग्री डिप्लोमा काय असेल ते भरलेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन यावर क्लिक करायचं आहे. आता लक्षात घ्या, ही एज्युकेशन माहिती झाली. आता ह्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनली माहिती असते, म्हणजे डिप्लोमा असेल डिप्लोमा, DED डिग्री BEd असेल, PG, कॉम्प्युटर लिटरसी काय असेल ते तुम्हाला टाकायचे आहे. यामध्ये डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा आणि ॲड कॉम्बिनेशन ते क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जी डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, DArt वगैरे जे काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर मीडियम सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी बोर्ड सिलेक्ट करून संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे आणि डॉक्युमेंट वगैरे टाकायची आहे. त्याचबरोबर सेम त्याच पद्धतीने तुम्ही BEd सिलेक्ट करू शकता. BEdमध्ये तुमच्याकडे BEd DED काय असेल ते सिलेक्ट करा. BPed वगैरे जे काय असेल मीडियम सिलेक्ट करा. त्याच महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी BEdची कोणती आहे ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर BEdला एकूण मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. लक्षात घ्या, संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. क्लास वगैरे टाका. त्याचबरोबर रिझल्टची तारीख जी काय असेल तर तारीख टाका. नंबर टाकायचा आहे तुमच्या चॉईस प्रमाणे आणि तारीख टाकून अपलोड या ठिकाणी 500 KB पर्यंत फाईल अपलोड करून सेव्ह नेक्स्ट करायची आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर सेव्ह बटन तुम्हाला क्लिक करा, म्हणजे प्रोफेशनल कोर्स या ठिकाणी सेव्ह आपला झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता जी राहिलेली माहिती आहे की तुम्हाला भरायची आहे, जसं की तुमच्या चॉईस प्रमाणे काय राहिलेली माहिती भरू शकता. ओके, तर पुढचा आहे तुम्ही जर तुम्ही टॅली वगैरे काय असेल तर टॅली टाकू शकता किंवा अदर डॉक्युमेंट्स असेल तर अदर डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी मित्रांनो DED टाकलेले आहेत आणि MSIT सुद्धा टाकलेले आहेत किंवा इतर जे तुमचं असेल ते तुम्ही टाकू शकता किंवा आर्ट टी-शर्ट असेल तर टी-शर्ट सुद्धा टाकू शकता. या ठिकाणी मित्रांनो तुमची जी योग्य माहिती आहे ती योग्य माहितीच तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. लक्षात घ्या, आपण DED टाकलेले आहेत, MSIT सुद्धा टाकलेले आहेत आणि सेव्ह नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही पुढचा आहे तो TET असेल तर हे सिलेक्ट करा. जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाईड पेपर नसेल तर नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पेपर 1 क्वालिफाईड असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर पासिंग इयर कोणता आहे तो टाका. सीट नंबर टाकून या ठिकाणी गेट पेपरवरती क्लिक करून डाटा तुमचा येणार नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर सेकंड मॅथ्स सायन्स असेल तर पासिंगचा वर्ष कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर टेटचा नंबर कोणता आहे तो टाकून या ठिकाणी गेट पेपर सेकंडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुमच्या चॉईस प्रमाणे आहे ठिकाणी विषय आहे. त्याचबरोबर सेकंड पेपर सुद्धा नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मॅथ सायन्स असेल किंवा पेपर सोशल सायन्सचा वगैरे पेपर असतो त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा टाकू शकता. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर पेपर सेकंड असेल तर टाका, त्याची माहिती जी काय असेल तर त्याची माहिती टाकायची. नसेल तर तुम्ही नो टाकू शकता. पुढचा तो सोशल सायन्सचा पेपर सेकंड. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पासिंगचा इयर टाकायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, पासिंग इयर तुमच्या ह्याचे प्रमाण जे असेल ती इयर टाका. आणि टेटचा जो रजिस्टर नंबर आला तो रजिस्टर नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे गेट पेपर सेकंड वरती क्लिक करून माहिती येणार आहे. नसेल तर तुम्ही इयर वगैरे चेंज करा. जसे की मार्कशीट प्रमाणे जी इयर असते तेच इयर तुम्हाला ठिकाणी टाकायचं आहे. ओके, आपण इयर वगैरे सगळी टाकलेली आहेत. त्याचबरोबर सर्टिफिकेट नंबर वगैरे सगळी माहिती या ठिकाणी भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 7 नेक्स्ट बटन या ऑप्शनवर क्लिक करून 7 नेक्स्ट करायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला CTET असेल तर सिलेक्ट करा, पेपर फर्स्ट असेल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर संपूर्ण माहिती आलेली आहे. तुमच्या रजिस्ट्रेशन प्रमाणे नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर सेकंड पेपर क्वालिफाईड असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता, तुमच्या चॉईस प्रमाणे आहे. त्याचबरोबर सोशल सायन्स सेकंड पेपर असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता. किंवा CTET नो असेल तर नो करू शकता. 7 नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा फायनल प्रिव्ह्यू या ठिकाणी आलेला आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही या ठिकाणी आत्ताच फॉर्म प्रिव्ह्यू करू शकता किंवा डॉक्युमेंट या ठिकाणी व्ह्यू करू शकता. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आत्ताच चेंज करू शकता आणि डिक्लेरेशन करून सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन क्लिक करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी आता सर्टिफाईड वगैरे जी काही संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करू शकता. ओके, सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन क्लिक करून येस बटन ह्या ऑप्शन क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमची योग्य माहिती असल्यास तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. OTP टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी फायनली आत्ताच तुम्ही या ठिकाणी फॉर्म चेक करायचा आहे. एकदा सर्टिफाईड आणि OTP टाकल्यानंतर सर्टिफाईड केल्यानंतर तुम्हाला कोणताही बदल होणार नाही. यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्टिफाईड हे बटन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी डाउनलोड सर्टिफाईड या ठिकाणी तुम्ही करू शकता. अशा स्वरूपात तुमचा डाउनलोड सर्टिफाईडचा फॉर्म या ठिकाणी आलेला आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे टेटचं रजिस्ट्रेशन असतं त्याची या ठिकाणी माहिती भरू शकता. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.